मित्रांनो नमस्कार. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. श्रावणी मात्र पेपर देण्यासाठी कॉलेजला गेलेली असती तर शुभला मात्र त्या नंदा अक्काचा फोन येतो. सांगू लागता की श्रावणीचा पेपर संपला ना की तिला डायरेक्टली घरी घेऊन ये. तर त्यावेळी शुभ म्हणू लागतो की काय झालं मॅडम, इतक्या लवकर घरी कशासाठी यायचं आहे, पेपर तर अजून झालाच नाही. पण त्यावेळी ती सांगू लागते की पाहुणे बघायला येणार आहे. आता शुभनं मात्र श्रावणीला सांगितल्यावर श्रावणीचं तर डोकंच उठतं. त्यावेळी श्रावणीला वाटत असतं की बाबांना तर माझंच लग्न करायचं आहे की काय. आता त्यावेळी शुभ आणि श्रावणी घरी येते. तर श्रावणीचे काका त्यांच्या म्हणजेच मोठा भाऊ त्यांना म्हणू लागता की म्हणजे विश्वंभरला म्हणू लागता की काय रे दादासाहेब, तुम्ही मात्र आता हे सगळं मीटिंग समोर ढकललं, हे एवढं अर्जंट आहे का. तर त्यावेळी विश्वंभर म्हणजे श्रावणीचे बाबा म्हणू लागता, हो हे लग्न होणं महत्त्वाचं आहे, बाकीचे कामं तर होतच राहतील. पण तेवढ्या वेळात श्रावणीला वाटत असतं की माझ्याच लग्नाबद्दल बोलताय, कारण की लग्न तर दुसरं कोणाचं करणार आहे. पण तिच्या लक्षातच येत नाही की मोक्षाला पण बघायला पाहुणे बोलवले असतील म्हणून. पण तेवढ्या वेळात शुभही विचारात पडतो. शुभ मात्र श्रावणीच्या काकाला विचारू लागतो की छोटे साहेब, नेमकं पाहुणे कोणाला बघायला येणार आहे. तर त्यावेळी मात्र ते सांगू लागतात की मोक्षाचं लग्न करायचं, मोक्षालाच बघायला पाहुणे येणार आहे. पण तेवढ्याच वेळामध्ये तोपर्यंत श्रावणी मात्र घराच्या समोरच्या वरच्या बिल्डिंगवरून ती एका साडीच्या साह्याने मात्र ती खाली उतरून ते घरी येणाऱ्या पाहुण्यांना अडवण्यासाठी जाते. तर तेवढ्याच वेळामध्ये लगेच शुभला कळतं की लग्न तर मोक्षा मॅडमचं होणार आहे. मोक्षा मॅडमला पाहुणे बघायला मग श्रावणी मॅडम इतकी धडपड का करताय त्याला कळत नसतं. तर दुसरीकडे शिक्षण मंत्र्याच्या म्हणजे विश्वंभरच्या मुलीला बघायला जे पाहुणे येणार होते ते पाहुणे तर अर्ध्याच वाटत आलेले असते. तर श्रावणी मात्र त्यांना जाऊन अडवते. ती मात्र चेहरा वगैरे झाकून जाते. त्यांना म्हणू लागते, आता श्रावणी गाडीच्या समोर गेल्याच्या नंतर त्यांना गाडी थांबवावीच लागते. तर श्रावणी म्हणू लागते, काय तुम्ही त्या शिक्षण मंत्र्याच्या मुलीलाच बघायला चालल्या आहात ना, तर तुम्ही अजिबात जाऊ नका. तर ते व्यक्ती म्हणू लागते की काय झाले, आम्ही त्यांच्या घरी चाललो आहे आणि आम्हाला ते माणसंही माहिती आहे की कशा आहेत म्हणून, तू आम्हाला कशासाठी अडवते ते सांग आणि तू कोण आहे. श्रावणी मात्र तिचं नाव वगैरे सांगत नसते आणि तिचा चेहराही बघू देत नसते. पण ती मात्र भलतं सलतंच बोलत असते की खूप मोठा गोंधळ होऊन जातो. श्रावणी त्यांना म्हणू लागते की तुम्ही न त्या मुलीला बघायला अजिबात जाऊ नका, कारण की तर तुमच्या मुलासाठी ना ती मुलगी अजिबातच योग्य नाहीये. कारण की ती दिवसभर ती मुलगी अन्नाड मुलासोबत बाहेर फिरत राहते, अजिबात घरी नसते, तिचं कोणत्याच गोष्टीवर लक्ष नसतं. आणि तुम्हाला माहिती आहे का ती कशी दिसती, मेकअप न केलेला हरार शो दिसतो, हरार शो. त्यावेळी त्या माणसांना तर धक्का बसतो की मुलगी काय बोलत आहे. पण तेवढ्याच वेळामध्ये शुभला कळत असतं की श्रावणी मॅडममुळे मोठा गोंधळ होणार आहे. त्याच्यामुळे तो मात्र घाईघाईने तिला बाईकवर घेण्यासाठी येत असतो. त्यावेळी शुभ म्हणू लागतो, अहो श्रावणी मॅडम, तुम्ही ना खूप मोठा घोळ घालून ठेवणार आहे, लवकरात लवकर गाडीवर बसा आणि चला इथनं. पण तेवढ्याच वेळा श्रावणी म्हणू लागते, शुभ आता चल बर का लवकर, नको आता इथं टाइमपास करण्यापेक्षा ना घरी गेलेलं महत्त्वाचं राहील, कारण की बाबा माझी वाट बघत असतील की ही कुठं गेली असेल म्हणून. श्रावणी ज्यावेळी बाईकवर बसते ना तेवढ्याच वेळात तिच्या तोंडाचा स्कार्फ मात्र थोडासा खाली येतो आणि तिचा चेहरा त्या व्यक्तींना दिसतो. आता ज्यावेळी ते पाहुणे मोक्षाला बघण्यासाठी घरी येतात, श्रावणी मात्र लपून चपून तिला तिच्या रूममध्ये जायचं असतं. तर ते मात्र ते पाहुणे विश्वंभरला सांगू लागता. घरी आलेले पाहुणे सांगू लागतात की भैया साहेब, तुमच्या मुलीबद्दल ना एक मुलगी खूप वाईट साईट बोलत होती, तिचं सगळं काही सांगत होती, ती मुलांसोबत फिरत राहते, वेगळाच एक हरार शो दिसते, असं तसं बोलत होती ती. पण ती मुलगी कोण होती ना ते मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकत नाही. काय होतं तेवढ्याच वेळामध्ये श्रावणी शुभच्या गाडीवर बसून आली, पण आता तिला बाहेरून तिच्या रूममध्ये जायचं असतं. आता तिचा वेंदळेपणा मात्र काही ना काहीतरी घोळ घालून ठेवतोच. आता ज्यावेळी श्रावणी मात्र आतमध्ये जात असते हळूहळू, तेवढ्याच वेळात एका कुंडीला जाऊन धडकते आणि खाली पडते. तर सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. पण तेवढ्याच वेळामध्ये ते पाहुणे सांगू लागतात, अहो भैया साहेब, हीच ती मुलगी तुमच्या मुलीबद्दल वेडवाकडं सांगत होती. तर विश्वंभरला तर खूपच मोठा धक्का बसतो. त्याला तर कळत नसे श्रावणीचं करायचं काय. तर त्यावेळी मंदा अक्कालाही खूप मोठा धक्का बसतो. आता त्यावेळी शुभला तर काही सुचत नसतं आता श्रावणी मॅडमचं काय होईल म्हणून. श्रावणी ही फक्त त्यांच्या समोर एकदम गरीब मुलीसारखी जाऊन उभं राहते. आता बाकीचं जे काय होईल ते बघून घेऊ, ती फक्त असा विचार करत असते. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या अपडेटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.